प्रेमाने बोला महात्मा उदय पाटीलजी विचारातून आपली भावना व्यक्त करतील. त्यानंतर उतरे सर ते सुद्धा विचारातूनच आपली भावना व्यक्त करतील. सत्संगाची प्रेमाने बोला प्रेमाने बोला. समागमचा विषय चालू आहे. 2 महिने झालं, 6 महिने झालं विषय चालू आहे. कुठे किती चालू आहे हे पण बारकाईने बघणं महत्त्वाचं आहे महाराज. कारण आता महाराज म्हणजे 1+1, मग तुम्ही म्हणजे रंगे आणि बायको येतं झालं 1+1. तसं नाही महाराज. नवीन महात्म्या आणि नवीन जोडतात महाराज. ते बी आपण काय करायचं, गुरु सगळं करून देते. फक्त आपण स्थिर राहायला ही चिंतन करायचं. आपण जुने म्हणतो आपण जागेवर आहे का हे तपासून घेणं गरजेचं आहे महाराज. नवीन येणार, समागम होणार, मोठ्या प्रमाणात होणार, आनंद घेणार हे सगळं चाललेलं आहे महाराज. सद्गुरू करून गेले तिची चिंता करायची नाही. आपण जागेवर आहे ही चिंता करायची आहे आजच्या घडीला. कारण आज बोलणं उचित ठरत नाही जास्त. कारण कर्माला महत्व दिलं जातं. कर्म महत्वाचं आहे महाराज. मला सवड नव्हती, मला काम होतं. आता काम होतं इथंच आपण ऐकतो की दुसऱ्या शास्त्राला भरोसा नाही. मग कशाचं काम होतं? कशाचं काम होतं? चिंतन करणं गरजेचं आहे मला. आता जास्त वेळ नाही मला. जास्त खरं म्हणजे आदेश उद्देश ऐकायला इथं आलाय मला. समागम तिथं आहे तिथे पण नाव आलं तर अजून भरपूर बोलायचं आहे. समागम झाल्यावर बघू काय तवर का जरा कर्मावर जोर द्या मला. सगळ्या मोठ्या प्रेमाने बोला. सत्संगाचं संयोजन दिलं आहे. महात्मा उदयजी विचारातून आपली भावना व्यक्त करते. त्यानंतर संदीप वळखोंडेजी सुंदर अशा गीत रचनेतून आपली भावना व्यक्त करते. सत्संगाची प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. ऑपरेशन झालं तरी सुद्धा नामूस करून सतत जीवनामध्ये आपण काय अनेक संधी घेऊन कारण नामस्मरण ही एक चीज असेल की आपल्याला जीवन यशस्वी करते. सद्गुरूने आपल्याला सांगितलं नेहमी नामस्मरण सुपंच करायचं, पैसे मिळवायचे आहेत, श्रीमंत व्हायचं आहे. पण हे सगळं असताना आपल्याला त्याचा काही गरज नाही. जर आपल्या जीवनामध्ये सद्गुरू नसतील, नामस्मरण नसेल तर हा माझा स्वतःच अनुभव. आणि आपल्याला अंतकाळी कोण मदत करतो? पाहुणा येत नाही, कुणी नातेवाईक येत नाही, कुणीच येत नाही. नामस्मरण केल्याशिवाय आपल्याला सद्गुरू शिवाय कोणीही अंतकाळी असेल. आपण मृत्यूशी येऊन पडलो तरी सुद्धा सद्गुरूचं नामस्मरण विसरता कामा नये. ऑपरेशन झालं तरी सुद्धा नामस्मरण विसरलं त्याच्यातून म्हणजे सुटका नाही. कोणत्याही प्रकारचा त्रास झाला, अगदी वेळ असताना सुद्धा माझे सर्व सहकारी मला दिलेलं आहे. खूप वेळ कारण आपण कुठेतरी एक कुटुंब जोडून सत्संग एक कुटुंब आहे. त्याच्यामध्ये जोरा प्रेम आहे, आपुलकी आहे, म्हणून साधन आणि परमेश्वराची नामस्मरण एक चांगली गोष्ट आहे. सर्वात आनंद, जगात सर्वात आनंद कुठे असेल तर या ठिकाणी.
पण मी फुकट आहे म्हणून याचा आनंद. जीवन हे श्रेष्ठ आहे, परंतु भक्तीशिवाय जीवन श्रेष्ठ आहे. परमेश्वराच्या प्राप्तीशिवाय जीवन श्रेष्ठ आहे. जीवनामध्ये अनेक तुम्हाला प्रसंग येतील, पैसा मिळेल, वेळ मिळेल, परंतु परमेश्वराची प्राप्ती, सद्गुरूची प्राप्ती होणं कठीण आहे. यासाठी आपण रात्रंदिवस नामस्मरण केलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे आणि सद्गुरूला आशीर्वाद मिळाला पाहिजे. मी हा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे माझ्या जीवनामध्ये. दुःख आलेलं जाऊन पुन्हा आनंद निर्माण झालेला आहे. मी 28-30 वर्ष न्यायिक संस्थेमध्ये शिक्षकाचं काम करून वेळेची रिटायर झालो. तिथपासून मी घरीच थांबलो होतो. परंतु आमचे शेजारी प्राथमिक शाळा आहे, तिथे संकट आले म्हटल्यानंतर मला आमची माहिती जाऊन पहिल्या दिवशी गेलो, काय फारसे पैसे नव्हता. दुसऱ्या वेळी माझं नाव लगेच घेतलं सर सांगितलं बोलले. तिथपासून हे की परंतु ऑपरेशन झाल्यानंतर 7-8 महिने जवळजवळ 15 दिवस सगळे रिझल्ट मला लागतात. आता परवाच मला निरोप मिळाला. आज माझ्या दोघात सत्संग भांडवानी मला निरोप ठीक आहे. मला इतका आज आनंद झाला तो निरोप त्यांचा ऐकल्यानंतर. मला स्वरूप इतका आनंद मला प्राप्त झाला. ते आल्यावर त्याच्यापेक्षा अतिशय आनंद प्राप्त झाला. सद्गुरूची भेट झाली. असं जीवनामध्ये सद्गुरू श्रेष्ठ आहे, याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. कुठल्याही प्रकारचे संगत चुकू देऊ नका. मी सांगतोय, पण मला माझ्या प्रत्येकाने आता पुण्याला समागम होता, मुंबईला होता तिकडे जाऊ शकतो नाही, दिल्लीला होता जाऊ शकतो नाही, परंतु आता माझ्या घरीच आलेला आहे. आमच्या दिंड्यात म्हटल्यानंतर तिथं सहकुटुंब मी जाणार आहे आणि शिक्षण प्रेमाने बोला. जसं निरंजन आहे महात्मा संदीप वाळकुंडेजी गीतातून भावना व्यक्त करतील. त्यानंतर कंगरुळीतून महात्मा गायकवाडजी विचारातून आपली भावना व्यक्त करतील. निवेदनाप्रमाणे संदीप वाळकुंडेजी. चला संतानो चला भक्तानो समागमाला जाऊया, गुरु भक्तीचा आनंद घेऊया, हरी भक्तीचा आनंद घेऊया, गुरु भक्तीचा आनंद घेऊया. चला संतानो चला भक्तानो समागमाला जाऊया, चला संतानो चला भक्तानो समागमाला जाऊया, गुरु भक्तीचा आनंद घेऊया, हरी भक्तीचा आनंद घेऊया, गुरु भक्तीचा आनंद घेऊया. समागमात महिमा खोटा, तिथं आनंदाला नाही तोटा. समागमात महिमा खोटा, तिथं आनंदाला नाही तोटा. गुरुदेवाचं साधू संतांचं, गुरुदेवाचं साधू संतांचं दर्शन घेऊया, गुरु भक्तीचा आनंद घेऊया, हरी भक्तीचा आनंद घेऊया, गुरु भक्तीचा आनंद घेऊया. चला संतानो चला भक्तानो समागमाला जाऊया, चला संतानो चला भक्तानो समागमाला जाऊया, गुरु भक्तीचा आनंद घेऊया, हरी भक्तीचा आनंद घेऊया, गुरु भक्तीचा आनंद घेऊया. सर्वसंतांची सेवा करू, पुण्याईचा मार्ग धरू, सर्वसंतांची सेवा करू, पुण्याईचा मार्ग धरू. संत सेवेचा व्रत घेऊनी, संत सेवेचा व्रत घेऊनी जीवन घडवूया, गुरु भक्तीचा आनंद घेऊया, हरी भक्तीचा आनंद घेऊया, गुरु भक्तीचा आनंद घेऊया. चला संतानो चला भक्तानो समागमाला जाऊया, चला संतानो
भक्तांनो चला भक्तांनो समागमाला जाऊया चला भक्तांनो चला भक्तांनो समागमाला जाऊया गुरुभक्तीचा आनंद घेऊया हरिभक्तीचा आनंद घेऊया गुरुभक्तीचा आनंद घेऊया समागमाचा सुंदर नजारा मानवाचे प्यारा समागमाचा सुंदर नजारा मानवाचे प्यारा गुरु वचनाने अमृतवाणीने जीवन जगूया गुरुभक्तीचा आनंद घेऊया हरिभक्तीचा आनंद घेऊया गुरुभक्तीचा आनंद घेऊया चला संतांनो चला भक्तांनो समागमाला जाऊया चला संतांनो चला भक्तांनो समागमाला जाऊया गुरुभक्तीचा आनंद घेऊया हरिभक्तीचा आनंद घेऊया गुरुभक्तीचा आनंद घेऊया उतरेल धरतीवरी जणू निळ्यांबरी स्वर्गधरती उतरेल जणू निळ्यांबरी तल संभाजी गुरु कृपेने तल संभाजी गुरु कृपेने आनंदी रंगूया गुरुभक्तीने आनंद घेऊया हरिभक्तीचा आनंद घेऊया गुरुभक्तीचा आनंद घेऊया चला संतांनो चला भक्तांनो समागमाला जाऊया चला संतांनो चला भक्तांनो समागमाला जाऊया गुरुभक्तीचा आनंद घेऊया हरिभक्तीचा आनंद घेऊया गुरुभक्तीचा आनंद घेऊया आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी ब्रँच मुख्य संदीप साळुंखे महात्माजी स्टेजवर विराजमान होत आहे. सद्गुरूच्या देवस्वामींचं स्वागत करूया. सद्गुरु माता दीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय सद्गुरु माता दीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय प्रेमाने बोला. तसं निवडून झाले महात्मा गजानन गायकवाडजी विचारातून आपली भावना व्यक्त करते. तदनंतर गायत्री कांबळे ते सुद्धा विचारातूनच आपली भावना व्यक्त करते. प्रेमाने बोला. सत्संगाची प्रेमाने बोला. आज माणसाला सगळी माणसं मला जिकर करायला दिली. जोपर्यंत माणूस मला जात नाही तोपर्यंत तेच काय करत नाही. सर्गाचा बाजार भरतोय सगळ्याला माहित आहे, पण बाजारात गेल्याशिवाय त्याचं काय मोल कळत नाही. तसं समारंभाला तुम्हाला जायचं आहे आणि जाऊ नका म्हटलं तर तुम्ही काही थांबणार नाही. महाराज हा योग आहे, 2026चा योग आहे. चुकून हा समारंभ तुम्हाला मला सांगलेला भेटलेला आहे. महाराज जाताना एकच करा, सोनं नाणं अमूल्य वस्तू काही घेऊन जाऊ नका. कारण काय होतंय माहिती आहे का, हसायचं अर्ध्या टोळ्याचं आणि गेलं मी सांगते 2 टोळ्या. की दोष फक्त येतोय महाराज गुरु चरणावर येतोय. दिल्लीला कार्यक्रमाला गेले महाराज, शिंदे महाराज आहे महाराज समारंभाला पहिल्यांदाच कार्यक्रम चालू होता. महाराज योगायोगानं पिशवीवर पैसे गेले. संगीत महाराज मुस्लिम महाराज पैसे महाराजांना काय बोलू नका म्हणा, पैसे सगळं तुमचं देतो. खरं तोंडाचा आवाज काढला. एक महाराज काय असतं, शेजारी नसते, अमुक असतात तमुक असतात. माणसाला घेतलेलं दागिनं माणसाला कधी दाखवेल ही माणसाला पडलेलं असते. महाराज ही कुठल्या लग्नात जायचं नाही महाराज, आपल्याला समारंभात जायचं. किती जरी बंधन असलं सेवा दलाचं, त्यात एखादा घुसलेला असतो महाराज. त्याच्यासाठी जाताना फक्त एकच दक्षता बाळगा, सोनं नाणं घेऊ नका. वेटेक्स घेऊन जाऊ महाराज. वेटेक्स घ्यायचं गेलं तर बी हरकत नाही महाराज.
3 तोळ्याचं गेलं तर बी हरकत नाही, 10 तोळ्याचं गेलं तर बी हरकत नाही महाराज. ते गेलं पण खरं गेलं का नाही गुरुच्यावर पोट येते माणसं. असे बरेच अनुभव महाराज मी बघितलेले आहेत. म्हणताना तुम्हाला सांगतो की जाताना सगळेजण जावा, जाताना कोणाला तर घेऊन जावा, ही योग्यच आहे महाराज, योग्य आहे. येत नसलं तरी तुम्ही आता निरंकारी आहे महाराज, ज्ञान घेतलेले आहे, तुम्हाला चान्स इथे मिळणार नाही महाराज. चांगले फक्त समजूत घ्यायची आपण. मी गुरुवचनावर चालतोय बाबा, कोण चालला असला तर जा भाऊ म्हणायचं, शेजारनी येत असले तर ही बाबाई म्हणायचं, तुझा सगळा खर्च बघतो म्हणायचा. ते तर काय नाही महाराज, 2 रुपयाला चाय, 4 रुपयाला खाय प्यायला आहे, सगळ्या गोष्टी स्वस्त आहेत महाराज. पण तुम्हाला सांगली जिल्ह्यातल्या माणसाला तिथे राहून देत नाही, याची बी दक्षता बाळा. कारण समारंभ आहे फार मोठा. मी म्हणणार मी गेल तर काय होईल, तो गेल तर काय होईल, असं आहे तसं आहे महाराज. कोणावर बर्डर आणून देऊ नका महाराज. आमचा संदीप महाराज आहे म्हटले तसं काही सुद्धा करणार महाराज. कुणाच्यावर बोट लावून देऊ नका. एक अपेक्षा आहे महाराज, तुम्हाला काय सेवा करायची आहे करा महाराज. तुम्हाला काय करू वाटत नसेल समारंभामध्ये जाऊन बसा महाराज. फक्त एक सोनं नाणं घेऊन जायचं नाही, आम्हाला एक वस्तू घेऊन जायचं नाही. त्या आणि काय मार्गदर्शन सांगतील संदीप महाराज. एवढं सांगणारा माणूस मी सुद्धा महाराज एम आर करताना भेलो महाराज. एकदम बीपी लो झाली महाराज. येणारच नाही की नामस्मरण. बऱ्याच गोष्टी घरात आल्यावर मग म्हटलं महाराज असाच झाले, कसं काय करायचं. महाराज नामस्मरण नाही केलं म्हणतो महाराज. 2 दिवसांनी जावा नामस्मरण करा, ऑटोमॅटिक महाराज एम आर झालं महाराज. काय कळून सुरू आलं नाही महाराज. देणारा दाता महाराज. फक्त मनात मागा तिथे गेल्यावर महाराज. मी असं मागितले म्हणू नका, मनात तुमच्या मनात सद्गुरूच्या चरणावर फक्त मागा. काय मागायचंय तुम्हाला, फक्त मागायचंय महाराज. कोणाला सांगायचं सुद्धा गोष्ट नाही महाराज. तर या महाराज समारंभ फार मोठा आहे महाराज, आनंदात करायचा आहे महाराज. सद्गुरू या सरकारचं नाव आहे महाराज. नतमस्तक कोणी इतकाच तुमचा माझा भाव आहे. निरंकारी मशीन एक जागतिक बाजारपेठ आहे. इथे येणारे गिराईक नसून या धनाचा शेत आहे महाराज. सुखासाठी तुम्ही चाललाय, सुख शोधून शोधून दमलो, शेवटी आलो मरणावर. चुकून आलो संगत मध्ये, तर सुख भेटते गुरुच्या चरणावर. चरणावर आता सुख भेटणार आहे महाराज. तर त्याचा आनंद घ्या. संगत प्रेमाने बोला. निवेदन दिल्याप्रमाणे कांबळेजींची ते सुद्धा विचारातून आपली भावना व्यक्त करतील. त्यानंतर सारिका कोंडरावबाईंची जसं त्यांचं त्या पद्धतीने प्रेमाने बोला. आदरणीय साथ संघ मंडळ प्रेमाने बोला. या साथ संघाची सर्वजण समागमचा जिक्र करतायत. समागमचं साथ संघाची काउंटडाऊन चालू झालंय. अवघ्या 7 दिवसावरती समागम ठेवलेला आहे. जसं साथ संघाची आपल्याला आतुरता आहे सद्गुरूच्या दर्शनाची, तसे सद्गुरूला पण साथ संघाची आपल्या भक्तांच्या दर्शनाची साथ संघाची ओढ लागलेली आहे. या साथ संघाची जसं म्हटलेलं आहे की सद्गुरू येत असे या जगती सुखमय करण्याशी संसार, सद्गुरू येतच या जगती केवळ करण्यापुरस्कार. साथ संघाची समागम सांगण्याची गोष्ट नाही आहे, साथ संघाची अनुभवण्याची गोष्ट आहे. या साथ संघाची संत महात्म्यांनी सेवा करून तो साथ संघाची ते स्थळ साथ संघाची ते ग्राउंड सुसज्जित केलेलं आहे. साथ संघाची फक्त साथ संघाची एक करूया की गुरुमताने साथ संघाची. कारण साथ संघाची गुरुची शिकवण आहे साथ संघाची की आम्ही प्रेम दिलं पाहिजे. आणि साथ संघाची 3 दिवस साथ जाताची कृपा आहे की 3 दिवस सलग सुट्ट्या आहेत. साथ संघाची खूप लांबून संत महात्मे येणार आहेत. आणि साथ संघाची प्रत्येकाच्या मध्ये ओढ असणार आहे. साथ संघाची न जाणता साथ संघाची न कळपणे कुठेतरी एखाद्या साथ संघाची आपल्या हातून काहीतरी कोणाला धक्का लागला काय लागला साथ संघाची तरी साथ संघाची त्याला प्रेमाने हात जोडून साथ संघाची आपण क्षमा याचना मागायची आहे. कारण साथ संघाची जे काही करणार आहे ना ते गुरुबद्दल करायचं आहे. साथ संघाची कारण साथ संघाची माताजीने विषय दिला आत्ममंथन. साथ संघाची कोण साथ संघाची समागमला सेवा किती केली काय केली साथ संघाची आता तो भाग नाही आहे. कारण साथ संघाची समागम हा फक्त आणि फक्त साथ संघाची त्या महात्म्यांसाठी ज्यांच्यापर्यंत ज्ञान साथ संघाची पोहोचलेलं नाही आहे. आपण तरलो नवल नाही साथ संघाची कोणी उतारवी दुजाची. कोणीतरी साथ संघाची आम्हाला पण घरून आणून बसवलं त्यामुळे साथ संघाची आम्हाला कसं ज्ञान तुमच्या माझ्या थोडीमध्ये आलेलं आहे. एकच करूया साथ संघाची की जसं महात्मा मोहन शाहराजींनी म्हटलं होतं की 1+1 साथ संघाची आपण त्यापुढे जाऊन साथ संघाची जितके
महात्मा घेता येईल तितके घेऊन जाऊया. ते सत्संगी समोर गेले चॅरिटी बिगिन्स होम सत्संगी. पहिला आपला परिवार सत्संगी पोहोचणं गरजेचं आहे. आपला परिवार सुद्धा सत्संगी जाऊया. नाही की सत्संगी असं नको म्हणायला की आज माताजी जोड्या महात्मा जातील असं नाही सत्संगीची. आंबोली कसं सत्संगीची हा क्षण आमच्या जीवनामध्ये आलेला आहे. तसं मग अशी महात्मा म्हणत होते ना की पुन्हा तो क्षण आम्हाला पाहता येईल का नाही माहिती नाही सत्संगीची, कारण क्षणभंगूर जीवन आहे. पण या सत्संगी एकच करूया की समागमपर्यंत जाऊया आणि जास्तीत जास्त सत्संगीची समागम पंडांमध्ये तर माताजींचं प्रवचन होते तिथं बसूया. कारण सत्संगीची बाकीच्या ज्या काही गोष्टी सत्संगीची सद्गुरूची ती माया करते सत्संगीची त्याच्यामध्ये आपल्याला अडकून राहायचं नाहीये. जे संत जनांचं जे वचन येते ना सत्संगी ते माझ्या जीवनामध्ये धारण करणं गरजेचं आहे. तिथे गेल्यानंतर सत्संगीची फक्त समर्पित होऊया सत्संगीची. कारण सत्संगीची म्हटलेलं आहे ना की सत्संग सेवा सिमरन शिवाय सत्संगीची भक्ती अपूर्ण आहे. आणि ती पूर्ण भक्ती करा सत्संगी जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्या जीवनामध्ये सत्संगीची जे गुरुमत ते ब्रह्मज्ञान सत्संगी असणं गरजेचं आहे. या सत्संगीची एकच करूया की आता जी काही सेवा देईल ना सत्संगीची, कारण तिथं सत्संगीची निराकार तर असणारच आहे पण साकार रूपामध्ये सुद्धा सद्गुरू माताजी असणार आहे सत्संगीची. एकच करूया सत्संगीची आपली झोळी रिकामी करून घेऊन जाऊया. कारण भरून घेऊन गेलो तर सत्संगीमध्ये घेऊन येता येणार नाही. जाताना सत्संगीची स्वतःला शून्य करून जाऊया आणि येताना सत्संगीची झोळी सत्संगीचे रेमत असतील ना सत्संगीची भरपूर घेऊन येऊया. कारण आल्यानंतर सुद्धा सत्संगीची आपल्याला ज्या महात्म्याने तिथपर्यंत पोहोचतात नाही ना त्यांच्यापर्यंत स्वतः पोहोचवायचे सत्संगीत. या दासीला सुद्धा आशीर्वाद द्या की दातारची काही सेवा निभावे देईल सत्संगीत देत असताना कोणताही मनामध्ये अहंभाव येऊ नये. कायम सत्संगीची हा सद्गुरूचा एहसास सत्संगीची मनामध्ये असावा आणि जे काही कार्य सत्संगीची सद्गुरू माताजी करून घेतील ना ते त्यांच्या मतानुसार सत्संगीचं सद्गुरूला अपेक्षित असावं. सत्संगीची म्हणतात प्रेमाने बोला. जसं जयनंदीला आहे सारिका मनोहरबाईंची गीतातून आपली भावना व्यक्त करतील. त्यानंतर अक्षय कांबळेजी 1-2 मिनिटं विचारासाठी सत्संगीचे प्रेमाने बोला. शिकवण देई सदा सर्वदा प्रेमाची देवाची. शिकवण देई सदा सर्वदा प्रेमाची प्रेमाची. काय करवी सांगू सद्गुरुदेवाची. काय करवी सांगू सद्गुरुदेवाची. शिकवण देई सदा सर्वदा प्रेमाची प्रेमाची. सदा सर्वदा प्रेमाची प्रेमाची. काय करवी सांगू सद्गुरुदेवाची. काय करवी सांगू सद्गुरुदेवाची. काय करवी सांगू सद्गुरुदेवाची. सदा सर्वदा प्रेमाची प्रेमाची. सदा सर्वदा प्रेमाची प्रेमाची. काय करवी सांगू सद्गुरुदेवाची. काय करवी सांगू सद्गुरुदेवाची. जीवनाची
प्रेमाने बोला. अक्षय कांबळेजी 1-2 मिनिटं अल्पशा विचारातून आपली भावना व्यक्त करतील. त्यानंतर स्वराज शिंदेजी ते सुद्धा 1-2 मिनिटं अल्पशा विचारातूनच आपली भावना व्यक्त करतात. प्रेमाने बोला. मोठ्या प्रेमाने बोलूया. सर्व संत महापुरुष तो एकच आवाज येत आहे की संत समागमाला आहे. आणि सात्संग कसं तुलसीदासांनी म्हटलं की सूत गारा अरू पातिकी होय संत समागम हरिकथा तुलसी दुर्लभ होय. सात्संगाची मुलं बाळ पैसा आहे सात्संगाची पाठीच्या पाठीला सुद्धा मिळते सात्संग. पण हा संत समागम आणि सात्संगाची फक्त दुर्लभ लोकांना सात्संगाची ज्याचं काही आपण म्हणतो ना सात्संगाची पूर्व पुण्याचं सात्संग काहीतरी संचित असेल म्हणून सात्संगाची आम्हाला हा मनुष्य जन्म मिळाला आणि या मनुष्य जन्मामध्ये सात्संगाची सम्याचा साकार सद्गुण मिळाला ज्याच्यासाठी सात्संगाची हा पुनर्जन्म मिळाला. या दया करा कृपा करा सात्संगाची संत समागमामध्ये सात्संगी ग्राउंडवर सात्संगी ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट सात्संगी मला ती शिकण्यासारखी आहे. फक्त सात्संगीची तो नजरिया सात्संगी माझ्याकडे असणं गरजेचं आहे. कारण सात्संगीची कोण बुटपाळीशी करतील सात्संगीची कोण सात्संगी पाण्याची सेवा करतील सात्संगत कोण सात्संगाची हाताला धरून येतील सात्संगी कोणी सात्संगाची मिठाई वाटत असतील सात्संगाची कोण नाचत असेल सात्संगत वेगवेगळे भाव कोण सात्संगी रडत असेल सात्संगाची सद्गुरूला पाहिल्यानंतर सात्संगी ती भावना सात्संगी होते की जसं की सात्संगाची ती पाखरू असते सात्संगाची त्या पाखराला जसं जी तिची आई पिलाखाली घेते ना सात्संगाची तसं 500 एकराचं समागमचं ग्राउंड आहे सात्संगी त्या सद्गुरूंना आपल्या पंखाखाली घेतलाय आणि त्याची सात्संगी तुम्ही आम्ही बाळाय सात्संगाची या दया करा कृपा करा सात्संगत जसं जसं सात्संगी आता आपल्या कानावर जे जे आवाज आले ना सात्संगाची ते सात्संगी माझ्या मनामध्ये सात्संगी आत्ममंथन सात्संगी देते आणि सात्संगी जो जो पुढचा सात्संगी नजर येतो ना सात्संगाची त्या प्रत्येक नजराशी सात्संगी माझा आत्ममंथन असतं या दया करा कृपा करा म्हणूनच सात्संगी तो मोका सात्संगी तुम्हाला मिळाय दास काही तोच अशी आहे की ज्याच्या सेवा सात्संगी दासच्या जीवनामध्ये सद्गुरूच्या कृपेने येत आहेत सात्संगी त्या सेवा सात्संगाची सद्गुरू जशा अपेक्षित आहे सत्संगी त्या प्रमाणे निभावता यावं आणि सेवा करताना सुद्धा सात्संगी कुठल्याही संत महापुरुषांचं जेव्हा सात्संगीचे नवीन भाविक भक्त असतील सात्संगाची त्यांचं मन दुखावलं जाणार नाही ही एक आदर्श प्रार्थना साची सर्व संत महापुरुषांच्या तुम्हा सर्वांची चरणी दास करतोय आणि एक शब्दामध्ये समाप्त करते सात्संग प्रेमाने बोलूया. जसं निवेदन दिलं आहे स्वराज शिंदेजी 1-2 मिनिटं विचारासाठी त्यानंतर सत्कारासाठी यादव परिवाराने तयार आहे सात्संगाची प्रेमाने बोला. सात्संगाची मोठ्या प्रेमाने बोला. सात्संगाची समागमचा जे पर्व होतोय सात्संगाजी महाराज म्हणले की अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरच परमार्थ घडे आणि मुख्य परमात्मा आतोडे अनुभवाचे म्हणले अनंत जन्मीच्या पुण्याच्या साठ्यानंतर म्हणले या म्हणजे संतांचा संघ मिळतो म्हणजे सात्संगाजी समागम आलाय समागमचा जिकर चालू आहे सात्संगाजी सेवेचा देखील जिकर चालू आहे सात्संगाजी अवताराने देखील प्रमाणाचे की ज्या धन देव प्राप्तीसाठी मानव नित्य धावत असे सद्गुरू सेवा करण्याने ते धन स्वतः चालून येत असे ज्या सुख शोधासाठी मित्रा सदैव तू धडपड करायची सर्व सुखाची होईल प्राप्ती जडता प्रीती संतांची की म्हणजे ज्यासाठी पळाले ना म्हणजे सात्संगाजी ते म्हणजे सहज प्राप्त होईल म्हणजे पण म्हणजे त्यासाठी म्हणजे सेवाच करावी लागेल म्हणजे सात्संगी कारण सात्संगी ते सुखाचं दार उघडण्याचं सात्संगी ठिकाण म्हणजे सेवाच आहे म्हणजे सात्संगी त्या सात्संगी तो मोका सात्संगी गुरुने तुम्हाला मला दिलाय सात्संगाजी आणि दास सात्संगी सेवेला दररोज असतो सात्संगाजी बघतो सात्संगी का अगदी लहानापासून सात्संगाजी वृद्धांपर्यंत सात्संगाजी अगदी निष्काम भावने सात्संगी आतोनात अशा प्रयत्नाने सात्संगी सेवा करत असतात त्यांच्याकडे बघून सात्संगाजी सेवा करण्यात सात्संगी अनेक सात्संगी ऊर्जा प्राप्त होते या सात्संगी दास नाही तो आशीर्वाद एक सात्संगाजी सेवा करत असताना सात्संगी कोणताही मनामध्ये मीपणाचा भाव नाही येतात सात्संगी तो निष्काम भाव सात्संगी दास मध्ये उतरून सात्संगी तुम्हासारख्या महान संतांची सदैव चरणदूर करून जातात सात्संगी मोठ्या प्रेमाने बोला. महात्माजी प्रसादी सोय केलेला आहे दत्तात्रय यादव परिवार शारदाबाई
श्री सुरमंचा सत्कार करते आणि आखरी सद्गुरु माता महाराज की जय. आखरी अभंगासाठी एकाच कडव्यासाठी रोहिदास अजितरावजी शास्त्रीजी प्रेमाने बोला. संतजन प्रेमाने बोला. पाहून धन्य झालो या हरीच्या रूपाला, पाहून धन्य झालो या हरीच्या रूपाला, वाटे समाधान आज माझी मनाला, वाटे समाधान आज माझी मनाला, वाटे समाधान आज माझी मनाला. पाहून धन्य झालो या हरीच्या रूपाला, पाहून धन्य झालो या हरीच्या रूपाला, वाटे समाधान आज माझी मनाला, वाटे समाधान आज माझी मनाला. पाहून रूप भगवंताचे आनंदाने खरे सुख मिळाले आज माझ्या जीवनाला, खरे सुख मिळाले माझ्या जीवनाला, वाटे समाधान आज माझी मनाला, वाटे समाधान आज माझी मनाला. पाहून धन्य झालो या हरीच्या रूपाला, पाहून धन्य झालो या हरीच्या रूपाला, वाटे समाधान आज माझी मनाला, वाटे समाधान आज माझी मनाला, वाटे समाधान आज माझी मनाला. सत्संगाची प्रेमाने बोला. आता मंगलाचरण सर्वांना देऊ. हे समर्थ परमात्मा, हे निर्गुण निरंकार, तू करता है जगत का, तू सबका आधार, कण कण में है बस रहा तेरा रूप का, तीन काल है सत्य तू, मिथ्या है संसार, घट घटवासी है प्रभु, अविनाशी करता, प्रयास तेरी हो सभी, अब सागर से पार, निराकार साकार तू, जग के पालनहार, है अंत महिमा तेरी, दाता परंपार, परम पिता परमात्मा, सब तेरी संतान, बड़ा करो सबका प्रभु, सबका हो कल्याण, बड़ा करो सबका प्रभु, सबका हो कल्याण. सद्गुरु माता श्री श्रींद्र निरंकारी राजमाता मोठ्या प्रेमाने बोलूया. सर्वांनी बोला. खरोखर सासंगाचं परम भाग्य आहे, कारण तुम्हा महान कर्मवीर संत महापुरुषांचं दर्शन दासला 1.5 महिन्यानंतर घडतंय. कारण प्रेमाने बोला. 1 डिसेंबरला ग्राउंडचं ओपनिंग होतं आणि
त्या ठिकाणी ओपनिंगला सेवेला गेल्यानंतर साथसंगत आपल्या समागम कमिटीचे कोऑर्डिनेटर तुमचा आदेश आला म्हणजे की येऊन जाऊन करायचं नाही, इथंच राहायचं. साथसंगत सत्वचन म्हणलं आणि साथसंगत बॅग भरली आणि तिकडे गेलो. आणि बऱ्याच वेळा महात्मा रिक्वेस्ट करत होते, महात्माजी एकदा तरी या साथसंगत. पण कर्मधर्म संयोगाने साथसंगत 1.5 महिन्यानंतर आज 16 तारीख बरोबर साथसंगत तुमचं 1.5 महिन्यानंतर दर्शन होते. साथसंगत दासला काही बोलावं साथसंगत हे कळत नाही, कारण या 1.5 महिन्यामध्ये अतिशय सुंदर साथसंगत या ठिकाणी तुम्ही सेवा केली. साथसंगत गुरुचं कार्य, साथसंगत प्रचार परोपकाराचं कार्य, साथसंगत गुरुला साक्षी ठेवून साथसंगत केलं साथसंगत. आणि त्याचे फोटो साथसंगत, त्याचा रिप्लाय साथसंगत, असणारा प्रतिसाद साथसंगत, तुमची धडपड तळमळ साथसंगत, सगळ्या गोष्टी साथसंगत आज तिथं बसून साथसंगत अनुभवत होता. वाटत होता आपण पण जाऊ, पण साथसंगत आदेश होता म्हणून येता येत नव्हतं. कारण साथसंगतजी किंवा मला सर्वांनी साथसंगत त्या गोष्टीचा जिक्र केला की महाराष्ट्राचा निरंकारी संत समागम साथसंगत आज सांगली या शहरामध्ये साथसंगत संपन्न होतोय. आणि हा समागम सांगलीमध्ये संपन्न होण्यासाठी 59 वर्ष लागली. किती? 59वा संत समागम आपल्या सांगलीमध्ये येते. आपण कुठं राहतोय? प्रेमाने बोला. कुठं राहतोय? सांगलीमध्ये. परत साथसंगत फिरून कधी सांगलीला समागम येईल काय माहित. आता 59 वर्ष लागले. परत साथसंगत सांगलीला यायला किती वर्ष लागतील? दादा काय सांगत होते 38 का 34 जिल्हे. फिरून जरी आलं तरी साथसंगत आता 59 आणि आपलं वय आता आपण किती आले? जास्त सोडा तुमचं 40, 50, 60. परत 60 वर्षाचा समागम यायचा म्हटलं तर आपण असो का नसू, पण आताच्या समागम आहे का नाही? प्रेमाने बोला. आताच्या समागम आहे का नाही? किती आनंद पाहिजे महाराज तुमचा आहे. फक्त गेल्या वर्षी जानेवारीमध्ये साथसंगत तारीख डिक्लेअर झाली बरोबर. सांगलीला समागम होणार आहे, सांगलीला समागम होणार आहे. बघता बघता साथसंगत वर्ष निघून गेलं. राहिले 5 ते 7 दिवस. किती? आणि त्यावेळी आपण मनाशी गाठ बांधली होती, महाराज आपल्या जिल्ह्यामध्ये समागम आहे, आपल्या नगरीमध्ये समागम आहे. मी 2 महिने सेवा करेन, मी 3 महिने सेवा करेन, मी साथसंगत तिथंच राहीन. साथसंगत आता सगळे इथवर आले. राहिल्यात 7 दिवस. वर्ष पण गेलं, महिने पण गेलं, आता दिवसावर आलंय. मग साथसंगत तळमळ साथसंगत अजून वाढली पाहिजे. गुरुच्या दर्शनाची साथसंगत, हा 3 लोकांचा मालक साथसंगत, त्याला समयाचा सद्गुरू म्हटलं जातं साथसंगत. तो सद्गुरू साथसंगत आज माझ्या नगरीमध्ये, साथसंगत माझ्या गावामध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये येत आहे. तर तेवढी ओढ साथसंगत मला नाही. साथसंगत ओढ म्हणजे काय? साथसंगत म्हणलं मला ओढ नाही का, तळमळ नाही का? साथसंगत तुमची तर आहे साथसंगत. कारण म्हटले ना मगाशी, सद्गुरू येत असे ते केवळ करण्यापरोपकार. सद्गुरू साथसंगत आपल्या नगरीमध्ये साथसंगत परोपकाराचं कार्य घेऊन आलेलं आहे. मग साथसंगत जर गुरु परोपकाराचं कार्य करत असेल तर साथसंगत त्या गुरुचं साथसंगत आणि दास आहे. तरी साथसंगत ती भावना साथसंगत माझ्यामध्ये असणं गरजेचं. मला काय करायचं आहे साथसंगत? बऱ्याच जणांनी सांगितलं साथसंगत 1+1 परिवार आपण जाऊया. साथसंगत तुम्ही नाही म्हटलं तरी साथसंगत तुमची पावलं समागमला येणार. तुम्ही बघा मनाशी ठरवा मला जायचं नाही, पण साथसंगत कसं काय होणार? रडत करत करत तुम्ही समागमला येणार, चुकवणार. कारण साथसंगत कुठं दिल्ली, समालका, हरियाणा, तिथनं गुरु अगदी अर्धा पाऊण तास पण लागत नाही हवेने गेलं तर एवढ्या जवळ गुरु यायला लागलाय. आणि मग साथसंगत मी तो समागम चुकवत नाही. साथसंगत कधी चुकवणार नाही. पण साथसंगत ह्याच्या पुढे जाऊन आपल्याला कार्य करायचं. काय करायचं की साथसंगत उद्याच पासून, आज काय तुम्हाला बाकीच काय सांगणार नाही. कारण कसं आहे ते लेख साथसंगत सासरला जाते माहिती आहे. आणि साथसंगत पहिला गेली की साथसंगत एक 8-15 दिवस राहून आली ना साथसंगत, ते काय सांगत नाही. सासंगत तिथं काय झालं ना तेच सांगत असते. सासंगत काय घडलेल्या घटना, सासू कशी, दीर कसा, सासू ननंद कशी, सगळं असं यावेळी पूर्वी आपल्याला सांगते नाही करत. तसं साथसंगत तुम्हाला आता सगळं माहिती आहे. तिथं महिनाभर काय झालं ते सांगतो सासंगत, बाकी काय सांगत. प्रेमाने बोला. साथसंगत
आपल्याला आता काय करायचं सासंगत ते नंतर सांगतो की आज गुरु सासंगत आपल्याकडे येत आहे तर सासंगत माझी भावना माझी तळमळ सासंगत उद्याचपासून सासंगत आपण जीव ओतून सेवा करायची जीव ओतून म्हणजे अगदी तन्मयतेने सासंगत तळमळीने सासंगत कारण दास का सांगतोय कारण हा क्षण सासंगत तुम्ही जर एकदा 27 जानेवारी संपली आणि म्हटला की महाराज मी तुम्ही सांगा ती सेवा करतो रात्र दिवस सासंगत त्या ग्राउंडवरती पडून राहतो तरी तुम्हाला कोण बोलवणार 27 जानेवारी एकदा संपली की विषय संपला सासंगत अजून मोकाय सासंगत अजून मोकाय मग सासंगत त्या मोक्याचं सासंगत सोनं करून घ्यायचं आपल्या हातामध्ये तर काय करायचं सासंगत सर्वांनी उद्यापासून माता बहिणी आपल्या घराला पहिल्यांदा तोरण बांधायचं प्रत्येकानं सासंगत आपल्या घराला लाइटिंग करायचं भवनला केल्या ना आज प्रत्येकानं आपल्या घराला लाइटिंग करायचं दिवाळीला आकाश कंदील लावतो ना तसं प्रत्येकानं आपल्या घराला आकाश कंदील लावायचं लोक इच्छानी पाहिजे गल्लीतलं महाराज येडे झाले काय म्हणतो तू सडा रांगोळी सासंगत काय झाले काय कार्यक्रम आहे सासंगत ज्यावेळी विचारलं ना त्यावेळी सांगायचं की माझा गुरु सासंगत माझ्या घराला आला हे प्रचाराचं साधन आज प्रत्येकाने येता जाता सासंगत प्रत्येकाची दृष्टी सासंगत माझ्या घरावरती काढली माझ्या घराचं तोरण सासंगत आज गुढी सासंगत तो आकाश कंदील सासंगत समोर उभा राहिला पाहिजे 8 दिवस सासंगत उद्यापासून सुरुवात करायची कोण बांधणार अरे बाबा घरापुढे रांगोळी काढायला पण अडचण हा कोण करणार काय प्रचार करणार परोपकार करणार माझा गुरु घराला लागला त्याला काय पैसे द्यायला लागते तोरण बांधायला माझं शेतकरी माणसं आपण नारळाच बांधणार विकत राहू आंब्याचं नारळाचं नाही किती कंजूसपणा करते बघा जेवढा हात आकडल ना तेवढं गुरु पण आकडते महाराज अशी एक महापुरुष बघितल्या दासन सासंगत सावकार की महाराज ती सेवा करणारे महापुरुष दासन बघितले आज त्या समागमच्या ग्राउंड वरती सासंगत असे महापुरुष आहेत की आपल्या धुंदीमध्ये सासंगत काय नसतं सासंगत मागलं पुढलं काय नसतं सासंगत आपल्या धुंदीमध्ये सासंगत त्या ठिकाणी सेवा करतायत कोण सासंगत बाथरूमची सेवा करते कोण टॉयलेट बांधतोय कोण सासंगत त्या भट्ट्या बांधतोय कोण लिफ्टतोय कोण सासंगत रस्ता करतोय सासंगत अनेक सासंगत ते जर ग्राउंड पहिल्या दिवशी तर तुम्ही बघितलं असताना तिथं सासंगत माणसाला मोकळं सासंगत चाला येत नव्हतं अशी अवस्था आहे सासंगत अशी अवस्था होती पाय ठेवायचा म्हटलं तर सासंगत बघून जायला लागत होतं सासंगत पाय वाट नव्हती आज जायला अशा ग्राउंड मध्ये सासंगत समयाच्या सद्गुरूंना आज नंदनवन केलेलं आहे सासंगत जे पहिल्या दिवशी बघत होते ना सासंगत त्यांनी बघितलं असेल ग्राउंड सासंगत काय अवस्था वाटत नव्हतं की सासंगत एवढं मोठं ग्राउंड असेल सासंगत मग सासंगत चिंतन करा जर असे संत महापुरुष सासंगत आपल्या धुंदीमध्ये आपल्या मस्तीमध्ये जर सेवा करत असतील तरी सासंगत आपण का करू नये करायला पाहिजे परत सासंगत हा मोका नाही सासंगत तुम्ही इकडं ऐकून तिकडं सासंगत सोडून देऊ नका ही संधी आहे गुरु जागा करायला आलाय कारण सासंगत आज शेवटचा कार्यक्रम आहे आपल्या ब्रँच मध्ये उद्या रविवारपासून सासंगत 1 फेब्रुवारी पर्यंत सगळे कार्यक्रम बंद म्हणून सासंगत जागा करायसाठी गुरुनं परत पाठवलं आज पण सोडत नव्हते सासंगत आता बसलो तरी पण कमिटीचा फोन आला सासंगत महात्माजींनी फोन नेला का तर सासंगत सेवेचा खोळंबा होऊ नये काही अडचण येऊ नये सासंगत मग आज चिंतन करा जर सासंगत एवढ्या ह्याच्यातून सासंगत गुरु सासंगत मला सुखी करण्यासाठी येत असेल मला जर आनंदी करण्यासाठी येत असेल तर सासंगत मी आनंदी झालो पाहिजे मी सुखी झालं पाहिजे सासंगत हे बघून सासंगत माझा शेजारी असेल पाजारी असेल म्हटलं पाहिजे की तुम्ही चाललाय त्यावेळी मला पण जाताना संघ घेऊन जा मी पण सासंगत तुमच्या गुरुच्या दर्शनाला येणार आहे परोपकार झाला महाराज प्रचार झाला ऑटोमॅटिक झाला सासंगत आपण जे एवढं वर्ष 32 वर्ष 33 वर्ष सलगरमध्ये सत्संग करत होतो ना एवढं करून जे जमत नव्हतं ना तेवढं एका गुरु येण्यानं सासंगत आमचा प्रचार होणार मी प्रचार करून सासंगत प्रचार होणार नाही गुरु येण्यानं माझा प्रचार होणार आहे सासंगत मग त्यासाठी सासंगत मी त्या ठिकाणी सक्षम असणं गरजेचं आहे बघूया सासंगत प्रत्येकानं सासंगत लाइटिंग केल्यानंतर आपल्या ग्रुपवरती फोटो टाकायचा उभा लाइटिंग केलेलं सासंगत तोरण बांधलेलं कुणी अडवणार नाही सासंगत हा मंडळाचा आधी समजून सासंगत फोटो टाक पण सासंगत प्रत्येकाचा फोटो पडला पाहिजे त्याच्या पुढे जाऊन सासंगत आता की
मंडळानं सासंगत सद्गुरूने एवढी मोठी सोय केली की सासंगत आपल्याकडे निरंकारी एक्झिबिशन आहे, बाल प्रदर्शनी आहे, सासंगत निरंकारी प्रदर्शनी आहे. सासंगत हे बघण्यासाठी सासंगत आज मिशन सासंगत प्रत्येक आपले शिक्षण अधिकारी आहेत सासंगत त्यांना पत्र काढलेलं आहे की तुमच्या शाळेची मुलं घेऊन सासंगत त्या ठिकाणी व्हिजिटला या. आपणाला काय ताप दिलाय का बघा, जाऊन शाळेला सांगायचंय का? शासन शिक्षक आणि अधिकाऱ्यांना प्रत्येक शाळेला शासन केंद्र प्रमुखांना शासनाची नोटीस काढलेली आहे की शासनात अमुक तारखेपासून अमुक तारखेपर्यंत शासनात हा निरंकारी संत समागम होतोय. जर तुम्ही शासनात सहज काढत असाल तर शासन त्या ठिकाणी काढा. शासनात माझं कर्तव्य आहे शासनात की माझ्या शाळेमध्ये शासनात जाणं. शासनात जर त्या शाळेला पत्र आलं नसेल तर दासला सांगा. शासनात ते शिक्षण अधिकाऱ्याचं पत्र शासनात त्या केंद्र प्रमुख असतील, मुख्याध्यापक असतील, शासनात त्यांना फॉरवर्ड होईल. शासन पण शासनात त्या शाळेतली मुलं शासनात माझे 400 असतील 500 असतील त्यांची व्यवस्था शासनात आपल्याला करायचं म्हटल्यावर तुम्ही म्हणणार महाराज माझं मला यायचं पडलंय 50 100 जाया यायचं आणि तुमचं आहे कुठलं ती शाळा काढा ती काय पुढे तोडू येईल का काय. शासनात त्यासाठी पण आपण एसटी बस देणार आहे, बुकिंग करणार आहे. शासन काय करायचं आहे, तुम्हाला जर यायचं असेल तर एसटी ला पण शासनात आपण पत्र दिले. शासनात तुम्ही टायमिंग सांगा, तारीख द्या, तुमचं जे वेळापत्रक आहे ते शासनात द्या. त्या वेळेला शासनात बस तिथे येईल. शासन त्या मुलांना घेईल, त्यांचे पॅरेंट्स असतील, शिक्षक असतील, शासन त्यांच्याबरोबर शासन त्या ठिकाणी ग्राउंड वरती येतील. सगळं त्यांच्यावरती जबाबदारी द्या आणि शासनात आपला महात्मा जो जबाबदारी घेणार आहे त्यांना तिकीट काढायचं. फक्त ग्राउंड पर्यंत असतं का महाराज, पोरांचं नाही. तुम्ही म्हणशील माझं जेवढे तुमचे 400 असतील 500 पोरं असतील ना शासनात आपल्या ब्रँच मध्ये बाहेर जाऊ नका. आपण मर्यादित राहू. आपल्या 5-6 गावामध्ये जेवढी मुलं येणार आहेत त्यांचं तिकीट काढायचं. ग्राउंड वरती आलेल्या दासला फोन करायचं, महाराज मी एवढं तिकीट काढले. ग्राउंडला आल्याला तुम्हाला दास तिथे कॅश पेमेंट देईल. यायचे जेवढे बी पैसे असतील शासन तुमच्या मुलांचे, पण आपल्या शाळेतली मुलं शासनात त्या ठिकाणी आली पाहिजे. त्याची जबाबदारी शासनात प्रत्येकाने घ्यायची. नाही मुखी येत नाही महाराज 15 फेब्रुवारी झाल्याशी. प्रबंधक असतील, ऍक्टिव्ह मेंबर असतील, शासनात तुम्हीच करायचं. ग्राउंडवर आल्यावर सांगायचं तिकीट द्यायचं. असंच नाही महाराज माझे एवढे पैसे झाले नाही, तुम्ही त्या पोरांचं तिकीट द्यायचं. भले तुमचं 10,000 असू द्या, 10,000 तिथं देणार, पण शासन त्या मुलांचं तिकीट द्यायचं, शासन दाखवायचं आणि परत ज्या वेळी जाणार आहे ना त्यावेळी तीच बस शासन तुम्हाला नाही लागेल. शासनात आणि काय प्रचार व्हायला पाहिजे. जर त्या मुलांनी शासनात ते बाल प्रदर्शनी जर बघितली, शासनात त्याचे जर अनेक शासनात उपक्रम शासन जर त्यातले बघितले तर गुरुचा प्रचार व्हायला वेळ लागणार नाही, माझी सत्संग वाढायला वेळ लागणार नाही. ऑटोमॅटिक शासनात ती मुलं ते पालक शासन तुमच्या सत्संगला यायला मागे पुढे बघणार नाही. शासन फक्त मी कुठेतरी कमी पडता कामा नये. गुरुनं संधी दिल्या महाराज, काय केल्या, गुरुनं संधी दिल्या मला प्रचार करायची, गुरुनं संधी दिल्या मला परोपकार करण्याची. मी किती आहे, मी जर माझ्या तोरात असेल, मी जर माझ्या नादात असेल, मी जर माझ्या धुंदीत असेल तर शासंगत हातातून जसं की पाणी निसरतं ना तसं शासनात ही संधी निष्ठा लागलेली याचं भान ठेवायचं. कुठलीही असेल शासन, कुठल्याही गावातून शासनात तुम्ही करा. सांगायचं तुम्ही टाइम टेबल सांगा मला, महाराज तुम्हाला जर बस ठरवायची होत नसेल तरी दास पाठवतो, सांगा महाराज मला या टायमाला या तारखेला तिथं बस आली पाहिजे. शासनात एक्स्ट्रा पैसे नाही, तिकिटाचेच पैसे शासनात तुमच्याकडे घेतले जातात आणि आरामात शासनात जाऊन या. गुरुनं आणि काय करायचं, पण याच्या पुढचं सांगतो आता तुमच्याकडे. तुम्ही म्हणणार महाराज तुम्ही तिथं जाऊन बसलाय, आमचं कसं द्यायचं, आम्हाला कोण आणायचं, आम्हाला कोण न्यायचं. तुम्ही पण शासन जर ग्रुप केला 50 जणांचा तर तुम्हाला अर्ध तिकीट आहे. किती, अर्ध तिकीट. एसटी इथं येईल, तिथनं येईल, कार्यक्रम सुटला की परत सोडायला येईल. पण तयारी पाहिजे. अर्ध तिकीट द्यायची तयारी आहे का कोणाला नाही? मिरजेला किती तिकीट आहे? मी काय सांगितलं आज काय तिथं बाकीच काय सांगत नाही, हेच सांगणार. किती तिकीट आहे? 25, 31 आणि तिथलं 41 म्हणजे 50 रुपये द्यायला काय अडचण आहे का तुम्हाला? जायचं 50, यायचं 50. पगार किती आहे दिवसाचा? एक दिवस कामाला गेला की 2 दिवस जाऊन येत आहे. काय अडचण आहे का? यात पण कोणाला द्यायचं जमत नाही. एसटी करणार आणि ते महाराज म्हणले राहायची सोय नाही, तिथं जर राहणार असला तरी पण तयारी आहे. काय अडचण नाही, तिथं राहू शकताय. एकदा आला की निवांत समागम सुटल्यावर वाटप करूनच परत
अशी पण यायच्या मनाची तयारी ठेवा. नाहीतर मी कसं येऊ, माझ्या संघ कोण आहे, कच्चून तासाचा रस्ता, पण यायची तयारी ठेवा. आता याच्या पुढचं सांगतो, उद्यापासून जर कोणाला सेवा करायची असेल कंटिन्यू राहून तिथं, तर ती पण मोकायचं. 50 जण या, 100 जण या, शासनात परमनंट सेवा तुम्ही कुठं म्हणशीला तिथं परमनंट सेवा मिळेल. शासन गुरु आपल्या नगरीमध्ये यायला, फक्त तयारी माझी पाहिजे. शासनात मी सेवा करणार आहे. सकाळी 9ला आलं, संध्याकाळी राहून सेवा करतो म्हटलं तर राहून सेवा करू शकताय. महाराज रोज येतात, येत्या संध्याकाळी पाच दिवस ओढूसारखं सेवा असते. बरेच संत महापुरुष येतात, एकच नाही, बरेच संत महापुरुष आपल्याकडे, पण आपण कुठेतरी मागे राहतो. कुठल्या तर नेत्याला सांगतो ना, इकडे अक्कलकोटला जायचंय, बस केल्या फ्री, आता आणि इलेक्शन आले, फिरवून आणतो. रात्री 2 वाजता बोलवलं तरी येणार, पिशवी घेऊन चाला येत नसलं तर. बघितले फुकट नेतो म्हटले की गुरु याला आयुष्याचं कल्याण करणार आहे. महाराज आयुष्याचं सोनं होणार आहे. गुरुचं दर्शन म्हणजे साधारण दर्शन नाही महाराज. हा गुरु स्वयंभू आहे महाराज. हा अवतारी गुरु नाही. शासन स्वयंभू आहे. स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण केले गुरुनं महाराज. त्याची जी सेना असेल ते स्वतः निर्माण केले, स्वतः तयार केल्या, असा हा स्वयंभू सद्गुरू आहे महाराज. मग शासन अशा सद्गुरूचं शासन जर मला दर्शन होत असेल तर शासन त्याचे भक्त शासन त्यांनी स्वतः तयार केले. शासन आपण का करू नये? शासन करायला पाहिजे, शासन चेतन व्हायला पाहिजे. शासन मग शासनगत ती अंगामध्ये एनर्जी, शासनगत माझी अवस्था शासनगत निरंतर राहिली पाहिजे. समाज होईपर्यंत मला भेट आली पाहिजे. तुम्हाला सांगतो, शासनगत एक महापुरुष असे आहेत की शासनगत तुम्हाला माहिती असेल नाही, पण आमच्या सेवादल महापुरुषांना माहिती आहे की गोव्याचे क्षेत्रीय संचालक आनंद राणेजी, तर आपले कसे निकाजी महाराज आहे तसं गोव्याचे क्षेत्रीय संचालक कोण आहेत? राणे महाराज. शासन इथं आडवास सेवेला शासनगत होते आणि शासनगत त्यांच्या बहिणींची तब्येत अचानक बिघडली आणि शासनगत हे कोण सांगत होतं आम्हाला, तर आता जे आपले उपमुख्य संचालक झाले दलितजी, ते शासन सांगत होते. हा समागम मधला अनुभव सांगतो महाराज की म्हणले फोन आल्यानंतर बहिणीची तब्येत बघितली होती. महात्माजींना फोन आला की शासन तिथं महात्मा होते, म्हणले की एका दिवसासाठी महाराजांना घरी पाठवा. लगेच दुसऱ्या दिवशी समागमला पाठवते शासन. महाराजांनी ठीक आहे म्हटले. शासन ते महात्मा घरी गेले. शासन थोडासा प्रॉब्लेम होता, भेट झाली. शासन एक दिवस राहिले आणि दुसऱ्या दिवशी शासन समागमला आले. 2-3 दिवस सेवा केली. शासन बहिणजीने नश्वर ध्येय ठेवला. शासन शरीर सोडलं. शासन जो महात्मा ग्राउंड वरती सेवा करतोय त्याची बायको गोव्यामध्ये शासन शरीर सोडते. महात्मा येत आहेत. शासन फोन आला. शासन फोन आला. आमचे बरेच क्षेत्रीय संचालक महात्मा शासनगत गेले, धन दिली आणि शासनगत दुसऱ्या दिवशी महात्मा ग्राउंड वरती सेवेला होते. महाराज वाईट वाटतं ना महाराज, आमच्या तर घरचं कोण मेलं नाही, आम्हाला यायला काय अडचण आहे. शासन ज्याची बायको मेल्या, जिनं 50 वर्ष खांद्याला खांदा लावून संसार केलाय, शासन सुख दुःखात सामील झाल्या, आशेनं शासन शरीर सोडलाय, शासन तिला अग्नी दिल्या, पण ते सगळं बाजूला ठेवून माझा गुरु येणार आहे. शासन मला संत महापुरुषांची सेवा करायची आहे. माझ्या शासनगत नियोजनाखाली 1000-1500 सेवादल महापुरुष सेवा करतायत. ही भावना ठेवून जर एखादा महात्मा शासनगत गुरुला प्राधान्य देत असेल, हे सांगीवांगी नाही महाराज, सत्य घटना आहे. ही आज तिसरा दिवस आहे महाराज. शासन ही सत्य घटना आहे महाराज. मग मी कुठं आहे? शासन माझं कोणतं पाहुण्याची माती असू दे महाराज, 4 दिवस येतो. काय देणं घेणं नसते तिकडं, लाख पाहुणं कोणीकडे तर असते, शासन सोडून जातोय. चिंतन करायचं असे जर शासन साधू संत महापुरुष जर शासन गुरुला जीवनामध्ये स्थान देत असतील, तरी कुठंतरी शासन या गोष्टीचा मी विचार केला पाहिजे. शासन भले त्याला काही करता येत नाही. शासन एक महात्मा आहे समागम ग्राउंडवरती, शासन दोन्ही हात नाही देत शासन, पण शासनगत ग्राउंडवरती फिरत असतो. शासन इथं म्हणत शासन आजही शासन तो महात्मा फिरतो. शासनगत किती चिंतनाचा विषय आहे सर. मग आम्ही कशाला शासनगत महत्व देतो? शासन मग कुठेतरी शासनगत त्या गोष्टीचा जिक्र केला पाहिजे, विचार केला पाहिजे की शासनगत मला गुरुच्या आदेशाला, गुरुच्या बंधनामध्ये शासनगत मला राहता आलं पाहिजे.
शासनात आज मला आदेश आलेला आहे सेवेचा, शासन तत्पर असणं गरजेचं आहे. शासनगत दासलाही असंच वाटत होतं. शासनगत ज्यावेळी अचानक शासनगत महात्माजींनी सांगितलं की अमुक अमुक सेवा, ट्रान्सपोर्टची सेवा तुम्हाला करायची आहे आणि नियोजन करायचं आहे, दासनं काय त्याचा काय छंद नाही, गंध नाही, वर्ण नाही, काय शासन ट्रान्सपोर्ट म्हणजे काय माहित असते काहीच माहित नाही. आम्ही जायचं शासनात मुंबईला, दिल्लीला गेलो, आता गाड्या त्याच्या पण आधी शासनात ट्रेननं जात होतो. त्यावेळी शासन स्टेशनवरती उतरायचं, शासनगत मंडळाच्या गाड्या यायच्या, बसायचं, जायचं, शासनगत निवांत सत्संग करायचे 2-3 दिवस आणि राजावाणी हले डोले महात्मा फुले आम्ही निघून यायचो. शासनात अशी अवस्था, तुम्ही पण तेच करत होता. मला दास करतोय समाज मला काय शासन माहित होतं, एवढंच माहिती आहे की गेले की मंडळाच्या गाड्या न्यायला येतात, सोडायला येतात, जायचं शासनगत. पण त्याच्या मागचं जे प्रयोजन असते ना शासनगत, ते आता कळालं काय असते शासनगत, कसं करायचं. रात्रंदिवस महापुरुष शासनगत कसे झडतायत शासन. कारण ज्यावेळी त्याची पार्श्वभूमी विचारली शासनगत, 1-2-3 नंबर शासनगत मुंबईचे महात्माजींनी दिले आणि त्यांना विचारलं शासनगत, म्हटले सगळ्या सेवा बऱ्या म्हणजे ट्रान्सपोर्टची नको शासन, पहिल्यांदाच बॅग घातली शासन. म्हटलं का लय व्याप असते म्हणजे शासन, सगळं शासन 32 डिपार्टमेंट आहे म्हणजे ग्राउंडचे किती आपलं सामान वाढतो एकच एवढा, पण याच्या जर विभागण्या बघितल्या तर 32 कमिटी आहेत म्हणजे, आणि त्या 32 जणांचं काम सगळं ट्रान्सपोर्टवरच चालतं. त्याच्यावर चालतंय ट्रान्सपोर्टवरच चालते. मग शासनगत आणि माया पण लय खर्च लागते म्हणजे 5-6 लाख रुपये तर जातील म्हणले. पैसे जाऊ देत म्हटलं, पैसे करून देणारा भरपूर आहे म्हणजे कशाला पैसे जातात म्हणजे गाडी पंक्चर होईल, कुणाचं टायर फुटल, कुणाचं त्यार संपल, कुणाचं पाटा मोडल, कुणाचं अनेक काय होईल. ग्राउंडवरती जिथं चाला येत नव्हतं तिथं गाड्या चालवायच्या म्हटल्यानंतर अनेक प्रॉब्लेम येणार म्हणजे. ठीक आहे, शासनगत जिथं दासला एकट्याला शासन सांगितलेलं होतं, आज शासन त्या ठिकाणी 20-25 जणांची टीम तयार झाली शासन. आणि असं वाटत पण नाही की शासन दास पानपूरची सेवा करतोय, हे आहे गुरु शासनगत करून घेतो शासन. काही शासनात अडवत आहे शासन, अनेक अनुभव आले शासन. पण एक सांगतो शासनगत परम भाग्य आहे की शासनगत तुमचं आणि आमच्या सेवादलांचं खरोखर सांगतो की त्यांना पण सेवा ट्रान्सपोर्टला टाकले करून. म्हणजे पहिला मुकीला घालवलं आणि परत शासन सेवादल ट्रान्सपोर्टला आले शासन. का सांगतो शासन येणारी सत्संग शासनगत ट्रेन नाही येत असतं. प्रयोजन सांगतो, वेळ झाल्या गुरु कसा खुश होतो सांगतो शासन. सेवादल पण आहेत आणि याचं प्रयोजन महात्माजी सांगते. शासनात येणारी सत्संग कशाने येत असत्या, ट्रेन नाही, बस नाही, शासनात किंवा ज्याच्या प्रायव्हेट गाड्या त्या येतील शासन. मग शासनात आपल्याकडे ट्रान्सपोर्ट असल्यामुळे शासनगत पहिलं दर्शन शासनात कुणाला होतो सत्संगचं, रेल्वेतनं उतरल्या कोण असते, ट्रान्सपोर्टची सेवादल. या मला धनिका असतं की नाही महाराज. तर तुम्ही त्या सत्संगला आल्या जर खुश केला महाराज, धनिका तुमच्या चेहऱ्यावरनं तेज, शासन त्यांच्या जे वयस्कर आहे त्यांची बॅग घेऊन शासन बाजूला ठेवणं, नेणं शासनगत. दास सांगतो शासन तुम्ही ट्रान्सपोर्टला म्हणून सांगतो की एवढं नियोजन मंडळाने केले शासनगत की एवढं की शासनगत जरी येताना 10,000 सत्संग जरी त्या स्टेशनवरती उतरले ना, झिरो की आलेला महात्मा डायरेक्ट गाडीमध्ये बसला पाहिजे, इथपर्यंत नियोजन शासन ट्रान्सपोर्टने केलेलं आहे. की येता शासनगत एक मंडप आज रेल्वे स्टेशन पूर्ण स्वच्छ करून घेतले की, आणि त्या ठिकाणी मोठा असा मंडप शासनगत मारलेला आहे आणि शासनगत ते मेन गेट सोडून जे अलीकडले गेट आहे त्यातून शासनगत महापुरुषांना आपण त्या साईडला जिथं पेविंग ब्लॉक घातलेला आहे, आपण 50-100चा मंडप घातलेला आहे, त्या ठिकाणी महापुरुषांना घेणार, तिथं चहा पाणी जाग्यावरती देणार, चहा असेल बिस्किट असेल काही असेल तिथं देणार आणि ते घेत महात्मा गाडीमध्ये कसे बसले हेही कळणार नाही. एवढं मोठं नियोजन शासन जर गुरु करत असेल तर शासनात ती सेवा मला मिळालेली आहे, मी किती तत्परतेनं शासन त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. नाहीतरी शासनात माझी ट्रान्सपोर्टला सेवा लागलेली आहे की कुठं महाराज गुरु तिकडं इन्व्हिटेशनवरती कुठं जाऊ, महाराज सेवा म्हणजे दर्शन, गुरुची सेवा करणं म्हणजे दर्शन आहे. आणि शासनात ते बॅग घेऊन शासनाचा सत्संग आनंदामध्ये जर ग्राउंडवरती गेली ना महाराज, तर शासनात तुम्ही जर उतरल्या जर टीसीपीसी केला, शासन तिकडे या की तिकडे जाय म्हणून सांगितले महाराज, तिकडे लाईन लागल्या की ती म्हणतंय ते त्या विचारातच जाते, मी कुठं तर चुकलं वाटतं, मला सेवादारांना असं बोललं, त्या धुंदीत ती ग्राउंडवर गेलं तर ती त्या धुंदीत जाणार.
पण महाराज सासंग तुम्ही त्यांचा, कारण ट्रेनमध्ये कुणाला कुणाच कन्फर्मेशन नसते, कोण वेटिंग मधला आलेला असते, कोण होवारून आलेला असते, आधी त्यालाच ओझं झालेलं असते, आणि त्यात तुम्ही जर असा केला की त्याचा समागमचा मोडून, मग सासंगत मी किती तत्पर असणार त्याच्यावर. त्या महात्म्याचं सगळं सासंगत डोसक्यातले जेवढे विचार आहेत ना ते स्टेशनवरती राहिले पाहिजे. त्याची एकच ओढ, प्रेम, सासंग, संतांचं दर्शन, गुरुची किमिया, सासंगत, या तत्परतेनं सासंगत गेला पाहिजे. आणि सासंगत तिथे जाऊन बसल्यानंतर समागम केला. 3 दिवसाचा समागम झाल्यानंतर ज्यावेळी सासंगत तो महात्मा सासंगत ते ट्रान्सपोर्ट ऑफिसला सोडलं, तिथं सोडलं सासंगत, तिथं नाही पिशवे म्हणून आपण जाऊन येणार, तिथं पण मंडळानं 40 गाड्या केलेल्या सासंगत. जिथं टेंट आहे ना त्या टेंट पर्यंत महापुरुषांना चालवत घालवणार, एवढं नियोजन केलंय महाराज. त्यांच्या बॅगा असतील, बॅगा आम्ही ट्रॅक्टर मध्ये भरू, एक सेवादल आपला राहील सासंगत, जो त्यांचा टेंट नंबर आहे तिथं पर्यंत सासंगत आपण सोडण्याची व्यवस्था करणार. आणि प्रत्येक ग्राउंड वरती ट्रान्सपोर्टचं ऑफिस असणार आहे, आणि त्या ठिकाणी सासंगत महापुरुष येतील, जातील. सासंगत ही सेवा सासंगत आम्हाला करायची संधी मिळालेली. मग सासंगत मिशन माझं जर एवढ्या बारीक सारीक संत महापुरुषांचा विचार करत असेल तरी सासंगत मीही तेवढं करणं गरजेचं आहे. सासंगत, आणि ज्यावेळी सासंगत हा आनंद घेऊन महापुरुष जातील ना महाराज, ज्यावेळी तुम्ही बसमध्ये बसवाल आणि सासंगत त्या संतांची दृष्टी, सासंगत एकदा हात प्रेमाने बोला म्हटल्यानंतर तो धन्यकारचा आवाज, त्याच्या चेहऱ्यावरलं ते स्माइल, सासंगत जर हे जर सासंगत मला मिळालं तर तुम्ही आयुष्यात दुसरं काही सुद्धा मिळवायची गरज नाही महाराज. संतांचा आशीर्वाद आहे ना, गुरुचा आशीर्वाद दिल्यासारखा आहे सासंगत. संतांची जी खुशी आहे ना सासंगत, जर ती माझ्यावरती पडली, म्हणून सासंगत ती ट्रान्सपोर्टची सेवा किरकिरीची नाही, सासंगत आशीर्वादाची. जिथनं सुरुवात ट्रान्सपोर्टची होते ना, शेवट पण ट्रान्सपोर्टच होतं. सासंगत घ्यायला तुम्ही जाणार आहे, सोडायला तुम्ही जाणार आहे, आणि बसल्यानंतर त्या गुरुच्या दर्शनाचा आनंद सासंगत, तुमची सेवा, बसायला जागा, महाराज बसा, बॅगा ठेवलेलं सासंगत, किती आनंद मिळणार आहे. याच्यासारखं सौभाग्य सासंगत दुसरं कुठलं, परत तुम्हाला ट्रान्सपोर्टची सेवा मिळेल न मिळेल दासना माहिती, पण आता गुरुनं तो मंडळावर कृपा केला महाराज. तुम्ही म्हणणार ह्यांना झाली, आम्हाला काय, तुम्हाला पण तिथं आहे, फक्त तयारी ठेवा सासंगत, मला सेवा करायची आहे. काय काय सांगितलं आज, कुठलं काय बंद बंद काय 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 सांगितलं नाही, टायमिंग झाले काय सांगितलं नाही, काय काय करणार आता उद्यापासून, प्रेमाने बोला. आता एवढं सांगितल्यावर मीटिंग घ्यायची काही गरज आहे का, घ्यायची तरी पण प्रेमाने बोला. सगळ्यांनी करणार, सगळ्यांनी आणणार, सगळ्यांच्या शाळेची मुलं येणार, तुम्ही येणार, तुमच्यासाठी तर या, माझ्यासाठी राहू. हा, माताजींचं एक सांगतो, प्रेमाने बोला. माताजी आल्या आज हुडकत तिथं ग्राउंड वरती आल्यात, महाराज 1.5 महिना तुम्ही दिसला नाही म्हणून. दोघं नवरा बायको गाडी करून सासंगत तिथं आल्या, आणि आम्ही सेवा करायला सोडून तिने सेवा केली आहे. म्हणजे सासंगत हा भाव आहे, हा भाव आहे की सासंगत मला सेवा करायची आहे. म्हणून सासंगत सगळ्यांनी सासंगत तळमळी, हा संधी आहे महाराज, आनंदानं सासंगत जो येईल ना सासंगत त्याचं कल्याण आहे, आणि जो राहील महाराज हे काय येणार जाणार हे तसं त्याच्या आयुष्याचं महाराज. पण सासंगत सिरियसली घ्या, सासंगत ही संधी परत परत येणार नाहीये सासंगत, आणि उद्यापासून तुम्हाला सांगायला पण कोण येणार नाही, कारण दिवस कमी आहे, दिवस कमी आहेत. प्रत्येकाला वाटते सासंगत मी माझ्या घराचं करायचं आहे. आज दास आला याचं कारण सासंगत महात्माजीने सांगितलं होतं भवनचं करून घ्या, येस तर का भवनचं पण लाईटिंग झालं सासंगत. काय माहित गुरुच्या मनात आलं सलगर 40 किलोमीटर आहे, चला जाऊ. माझं जर भवन स्वच्छ नसेल, माझ्या भवनात जर डेकोरेशन नसेल तर सासंगत मी काय करणार आहे सासंगत, मला माहित नाही गुरु येणार आहे का नाही सासंगत. पण सासंगत मी माझं घर तरी स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे, माझं भवन तरी स्वच्छ असणं गरजेचं आहे. काय गुरुच्या मनात गुरु मालक आहे सासंगत, आलंच तर आपण म्हणणार आहे नाही नाही महाराज आम्ही काही नियोजन केलं नाही, आम्ही काही आणत नाही, बरोबर ना, बरंच असं म्हणणार आहे का सासंगत, तो मालक आहे सासंगत, कधी पण सासंगत येऊ शकतो. माझी तयारी तरी पाहिजे सासंगत. म्हणून सासंगत प्रत्येकानं सासंगत, माझं घर म्हणजे माझं भवन आहे हे भान ठेवायचं सासंगत, आणि त्या भवनामध्ये घरामध्ये असणारे प्रत्येक ग्रस्त सासंगत हे संत आहेत, या भावनेनं सासंगत ते घर सजवायचं आणि सासंगत ते फोटो टाकायचे. या वेळेनं मर्यादा गाठलेले, परत एकदा सर्वांना
59वा निरंकारी संत समागमच्या खूप 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 शुभेच्छा, शुभकामना. नवीन वर्षाच्या पण तुम्हाला शुभकामना आहेत. असंच गुरु कार्यामध्ये सर्वांनी अग्रेसर राहावं. गुरु कार्य शासन प्रत्येकानं शासन त्या ठिकाणी जोमाने करून जेवढा आशीर्वाद मिळेल ना तेवढा शासन. आता काय असेल ते सगळे तुले काही करा, सगळं एकदा रिकामं करा शासन आणि परत नव्या जोमानं शासनत, नव्या ताकदीनं शासनत त्या ठिकाणी सेवेला लागूया. शासनत आनंदानं शासन त्या ठिकाणी सेवा करू. अनेक अनुभव आहे शासनगत. या 59व्या निरंकारी संत समागमचं साक्षीदार शासन तुम्ही या ठिकाणी बना. कारण जर शासन हा समागम झाला, मी शासन त्या कुठल्या सेवेमध्ये नाही, कुठल्या कार्यामध्ये नाही आणि उद्या तुम्हाला कोणतरी विचारलं महाराज समागम कसा झाला, मला तुम्हाला काय सांगू. शासन त्याचं साक्षीदार बना. शासन आज उद्या शासन त्या समागमचा इतिहास लिहिला जाईल. त्या इतिहासाबरोबर शासनगत तुमचं नाव शासन त्या ठिकाणी जोडलं गेलं, तुमचं शासनगत कार्य शासनगत त्या समागमाला जोडलं गेलं पाहिजे. एवढं शासनगत जीव ओतून शासन ते कार्य करा. अनेक प्रसंग येतील जातील, दुःख येईल, आयुष्यभर काम करायचं आहे. मरेपर्यंत शासन तुम्हाला कोण बसा म्हणणार नाही, मरेपर्यंत तुम्हाला कोण कमवायचं थांबा म्हणणार नाही. पण शासनगत हा जर दिवस निघून गेला तर परत पश्चाताप करत बच्चेला, परत पश्चातापाची वेळ. म्हणून शासनगत आता बसतं नेटानं शासन अगदी झोकून देऊन शासन. मला परत शासनगत गुरु माझं मालामाल करणार आहे. तुमचा दिलेला वेळ, तुमचा दिलेला पैसा गुरु 1 रुपया तुमचा ठेवून घेणार नाही. तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपातून परत येईल. निष्काम भावनेने सेवा करा, काय मिळते म्हणून करू नका. फक्त शासनगत मला त्या समागमचं साक्षीदार बनूया आणि शासनगत गुरुच्या आशीर्वादास पात्र व्हावे. एवढीच अरदास प्रार्थना करून त्यासाठी प्रेमाने बोला. आता तेरी ओट सहारा तेरा तन मन घोर घुमावा, करे अवतार तेरी दाता, दिन राती गुण गावा. करे अवतार तेरी दाता, दिन राती गुण गावा. एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. मेरा सदा बुलनहार, मेरा सदा बुलनहार, तू है दाता बख्शनहार, तू है दाता बख्शनहार. मेरे अवगुण नाची तार, मेरे अवगुण नाची तार. एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. तेरा रूप है संसार, तेरा रूप है संसार. सबदा भला करो करतार, सबदा भला करो करतार. मेरी मंगल दातार, मेरी मंगल दातार. तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. डोले ना इतबार, मेरा डोले ना इतबार. बख्शो श्रद्धा भक्ति प्यार, बख्शो श्रद्धा भक्ति प्यार. करो मैं संतों का सत्कार, करो संतों का सत्कार. एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. सद्गुरुमाता दीक्षा सवित्र महाराज की जय. प्रथमतः स्टेजवर महात्मा प्रस्थान करतील.